जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्हाला मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही इथनं टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट मित्रांनो 13 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट इथनं 50 ते 60 करा. तर बघू शकता मित्रांनो इथनं 60% केलेलं आहे. पहिला आपण सगळी इथनं फोटो ॲड करूया. नंतर मित्रांनो आपण इथं लिरिक्स व्हिडिओ ॲड करूया. काय करायचं आहे, नेक्स्ट बिटला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा मित्रांनो. इथला देखील फोटोवरती क्लिक करा. फिल कॉम्पोजिशन एरिया करा मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची ऑपॅसिटी करेक्ट इथनं 60% ठेवायची आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पहिले इथनं एक बिटला मी एक फोटो इथनं पटापट इथनं ॲड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपले जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 18.23 सेकंद यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पुन्हा लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा मित्रांनो. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटवरती क्लिक करा. ब्लॅक खालीन व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, ब्लॅक खालीन व्हाईटवर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला इथं मटेरियलमध्ये तुम्हाला इथं इमोजीची PNG दिलेली आहे. आणि मित्रांनो प्रिसेटला देखील इथनं आहे, बिटबुकमार्क प्रिसेटला देखील मी इथनं ॲड करून दिलेलं आहे. जस्ट त्या इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्या इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो पहिले इथनं लिरिक्स व्हिडिओ ॲड करा. जस्ट मित्रांनो मी व्हिडिओला हाईड करतो कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग बंद होतं. व्हिडिओला मित्रांनो पूर्णपणे लास्टला घ्या. व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. लाईटन स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. स्क्रीन द्या नाही तर लाईटन द्या. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट मी इथनं लाईटन इफेक्ट देतो. तर बघू शकता मित्रांनो काय करायचं आहे, फोटोच्या वरती घ्यायचं आहे. थोडंसं इथनं मित्रांनो आपल्याला इथनं स्क्रोल करायचं आहे. करेक्ट आपल्याला 15.21 सेकंद यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी तर तुम्हाला आणखी एक इथनं व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओला ॲड करा. व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथं म्यूट करा. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्या. तर बघू शकता मित्रांनो, आपण 2 नंबरचा व्हिडिओ ॲड केलेला आहे. त्याला ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे. तोच आपल्याला 1 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. करेक्ट आपल्याला 13 सेकंदासमोरचा फोटो आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो, फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा मित्रांनो. इन आहे ते करेक्ट आपल्या इथनं 60 सेकंद ठेवायचे आहे. तर बघू शकता मी तर 60 सेकंद ठेवलेला आहे आणि आउट देखील इथनं 60 सेकंद ठेवलेला आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इफेक्ट जस्ट आपण पहिला अनहाईड करायचा आहे मित्रांनो. ॲड इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो, सिम्पल स्टार फाईल्ड इथनं इफेक्ट सिलेक्ट करा मित्रांनो. आपल्याला स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि एंडिंगला की द्यायची आहे. एंडची जी की आहे ती मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं
-350 करायचे आहे. तर बघू शकता इथनं करेक्ट मायनस इथनं 350 करायचे आहे. तुमच्या हिशोबानं करा. तर बघू शकता करेक्ट आपलं इथनं -350 करायचं आहे. तर काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, फेड इन फेड आउट इफेक्ट इथनं जस्ट हाईड आहे ते आपल्याला अनहाईड करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं हा इफेक्ट इथनं अनहाईड केलेला आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जो आत्ता आपण स्टार्टिंगला लिरिक्स व्हिडिओ ॲड केलेला आहे त्या लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 15.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे मित्रांनो. शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट बीट सांगतो त्या बीट जो यायचा आहे सिम्पली मित्रांनो इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. करेक्ट आपल्याला 18.23 सेकंदापाशी यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं असेल तर कट करा आणि मित्रांनो ओव्हरली व्हिडिओला लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. सेम मित्रांनो आपल्याला लास्टपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट असेल तर मित्रांनो कट करा आणि फोटोच्या वरती घ्या. तर बघू शकता हा ओव्हरली व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत इथनं ॲड करायचे आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी प्रत्येक फोटोच्या वर हा इफेक्ट इथनं ॲड केलेला आहे. तर ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला पहिला बीट जो यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला करेक्ट 18.23 सेकंदापाशी यायचा आहे. 18.23 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 18.23 सेकंदापासून जे आपण एक बीटला एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आता ओव्हरली व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे त्या ओव्हरली व्हिडिओच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपली इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो मी इथं व्हिडिओ ॲड केलेला आहे त्या व्हिडिओला लॉंग प्रेस करून आपल्या इथं करेक्ट इथनं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो 2 जस्ट व्हिडिओ हाईड आहेत ते आपल्याला अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.